रेकॉर्डिंग अजून सुरू झालं नाहीये, अगदी 2 मिनिटात थांबायला लागेल. झालं सुरू, आता चालू करू. नाही ठीक आहे. म्हणजे आवाज पुरेसा आहे की मी हेडफोन हे लावू? व्यवस्थित आहे. बर. आपण जे याच्या आधीच्या प्रवचनात पाहिलं तर त्याच्यात जे प्रेम वाटतं, म्हणजे आत्मा हा प्रेमास्पद आहे, त्यामुळे आपल्याला जे काय प्रेम वाटतं तर ते त्या आत्म्याच्यामुळे वाटतं. हा एक मुद्दा आपण पाहिला होता. आणि दुसरं म्हणजे जी संवित आहे, म्हणजे जो आत्मा आहे, जे शुद्ध ज्ञान ज्याला म्हणतात, तर ते कुठच्याही अवस्थेत कुठच्याही काळात कायम उपस्थित आहे. ते नाही असं कधीही होत नाही, हे आपण बघितलं होतं. म्हणजे आत्मा सच्चिद आनंद रूप आहे हे विचाराने सिद्ध केलं. आणखीन आता तो जो आत्मा आहे तर तो ब्रह्मरूप आहे. मग ब्रह्म कसं आहे तेही ज्ञान पाहिजे. आणखीन दुसरा असा मुद्दा येतो की आत्मा जर का आपलं स्वरूप आहे, मीच जर का ब्रह्म आहे, तर मग मला ते कळत कसं नाही? त्याच्यासाठी मग कोणीतरी सांगायला का लागतं? त्याची काय आवश्यकता आहे? हा प्रश्न येतोच. मग त्याला उत्तर दिलेलं आहे की आपल्याला 2 पद्धतीने ज्ञान असतं. म्हणजे आत्म्याचं जर का आपल्याला अजिबात भान नसतंच, तर मग आपल्याला जे स्वतःबद्दल प्रेम वाटतं ते कधी वाटलं नसतं. आणि जर का आत्मा आनंद स्वरूप आहे, मी आत्मा आहे असं जर का भान असतं, तर कोण कशाला विषय सुखाच्या मागे लागेल? 7वा जो तृप्तिदीप आहे तर त्याच्यात ह्या एकाच मुद्द्यावरती पूर्ण विवरण आहे की आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. की जो स्वतःला जाणतो मी आत्मा आहे, मी आनंद रूप आहे, तो कोणाच्या इच्छेसाठी, कशासाठी, कसली कामना धरून शरीराच्या मागे धावेल? हा मुद्दा आहे. म्हणून आत्म्याचं परमानंदत्व जे आहे तर ते आपल्याला सामान्यपणे कळत नाही, पण तरी देखील आपल्याला ज्ञान होत असतं. आणखीन ज्ञान होत असतं, आपल्याला प्रियत्व आहे, आपलं अस्तित्व आहे, ह्या रूपात आपल्याला त्या आत्म्याचं सामान्य ज्ञान असतं. म्हणजे सामान्य पण आहे आणि विशेष पण आहे. आता ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला विशेष स्वरूप कळत नाही, पण सामान्य स्वरूप कळतं. पण सामान्य स्वरूप कळत असून देखील ते आत्म्याचं स्वरूप आहे हे आपल्याला कळत नाही. सगळा प्रश्न येतो तो त्यामुळे येतो की हे स्वरूप आत्म्याचं आहे, मी आत्मरूप आहे, हे आपल्याला कळत नाही. आपण केवळ मी कायम असावं अशा पद्धतीने विचार करत असतो. मला ज्ञान व्हावं, मला हे कळलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. म्हणजे त्याचा अगदी काय म्हणूया, भिंतीला कान लावण्यापर्यंत जे आहे मला कळलं पाहिजे, ते सगळा त्याचाच आविष्कार आहे. आणखीन दुसरं मला सुख झालं पाहिजे. हे जे 3 आहेत तर ते आपल्याला आत्म्याचं भान आहे, आपण आत्मरूप आहोत हे सिद्ध करतात. हा अद्वैत मकरंद म्हणून जो ग्रंथ आहे तर त्याच्यात लॉजिक मांडलेलं आहे. सरळ अगदी त्यांनी सुरुवातच केलेली आहे अगदी की याच अहम अस्मि सदा भामी कदाचित ना अहम प्रिय, म्हणजे कदाचित न अहम अप्रिय इत्येव अहम कथम न ब्रह्म. लॉजिक आहे, अगदी सरळ प्रश्न आहे की मी आहे, अहम अस्मि सदा भामी, मला ते ज्ञान आहे, सतत मला ज्ञान आहे, आणि मी मला कधीही अप्रिय नाहीये. मग असं असताना मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म कसं असणार नाहीये? पण प्रश्न एवढाच पडतो की आपल्याला ह्या ज्या 3 प्रेरणा आहेत तर ह्या आपल्या स्वरूपापासून येतात हे आपल्याला माहित नसतं, हे आपल्याला ज्ञान नसतं. आपल्याला देहच टिकावा असं वाटत असतं. हे अज्ञानाचं स्वरूप आहे. ज्यावेळी आपल्याला आपलं खरं स्वरूप कळतं तर त्यावेळेस मग त्या देहाच्या मागे आपण लागणार नाही. चांगदेवांची कथा आहे की चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले कारण त्यांना देह म्हणजे मी असं वाटत होतं, जग सत्य वाटत होतं. जरी एवढ्या सगळ्या सिद्धी होत्या तरी देखील हे भ्रम त्यांचे गेलेले नव्हते. आणि ज्या वेळेस मुक्ताबाईच्या अनुग्रहानंतर त्यांना ज्ञान झालं की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे ना आत्मा ब्रह्म आहे, हे जेव्हा त्यांना पक्क कळलं तर त्याच्यानंतर वर्षभरात त्यांनी समाधी घेतली. संजीवन समाधी त्यांनीही घेतलेली आहे.
आणखीन म्हणजे शरीरावरचं प्रेम जे असतं, शरीर सांभाळायचं असतं, निश्चित सांभाळायचं असतं. कारण शरीरम खलु आद्य धर्म साधनम. आपल्याला कुठल्याही कामासाठी शरीर हे साधन आहे. पण शरीर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक साधन आहे. स्वयंपाकाला जशा पळ्या आणखीन कालथे लागतात, तशाच तऱ्हेचं परमार्थाला किंवा कुठचीही गोष्ट अचीव करायला शरीर हे एक साधन आहे. आणि ते साधन आपल्याला व्यवस्थित ठेवायला लागतं. पण त्याच्यात गुंतलं की आपली अविद्या, आपलं बंधन हे वाढतं. मग मी देह आहे असं वाटायला लागतं, ह्या देहाला जगातनं सुख हवा वाटायला लागतं, आणि माझ्यासारखं करणारं कोणी नाही. माझा स्वयंपाक किती छान होतो, बाकी मला काय काय येतं म्हणून सांगतो. एक 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 असे अहंकार वाढायला लागतात, आणि त्याच्यात आपण जास्त जास्त गुंतायला लागतो. मग आता हे सामान्य ज्ञान आहे की मी आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं सामान्य ज्ञान आहे, जरी आपल्याला कळलं नाही तरी, आणि विशेष नाहीये. मग हे अशा पद्धतीने उदाहरण आहे का, असं शक्य आहे का, ही दोन्ही ज्ञान एकाच वेळी एका माणसामध्ये, एका व्यक्तीमध्ये, एका जीवामध्ये असू शकतात, असं काही उदाहरण देत आहे का? तर त्याला उदाहरण दिलेलं आहे की शिक्षक असतात. आणखीन शिक्षक बाहेर न येत असताना वर्गातल्या त्यांनी सगळ्या मुलांना काही म्हणायला सांगितलेलं असतं, पाठ, आणि सगळी मुलं मोठ्यांदा म्हणत असतात. त्या वर्गात त्या शिक्षकांचा मुलगा पण असतो. आता सगळी जेव्हा म्हणतायत, तर त्यावेळेस शिक्षकांना माहिती आहे की मुलाचा पण आवाज ह्याच्यात आहे, पण तो त्यांना वेगळा कळत नाही. आपल्याला माहितीये की काही काही लोकांना स्वतःचा आवाज ऐकायची इतकी हौस असते की त्या वेगळ्या सुरात ते म्हणतात. हे सज्जनगडवरती सुद्धा मी बघितलेलं आहे की कुठेही आरत्या म्हणा किंवा असे उपासना वगैरे असते, ती अशी जेव्हा आपण करतो, तर त्यावेळे काही काही लोक स्वतःचा आवाज उठून दिसावा म्हणून वेगळ्या सुरात म्हणत असतात. तसं नाहीये. इथे जे आहे हे सामान्यपणे सगळ्यात सुरात सूर मिसळून म्हणण्यात येतो पाठ. आणि असं म्हटल्यानंतर शिक्षकांना कळलेलं नाहीये. मुलगा आहे, तो म्हणतोय, हे त्यांना नक्की माहिती आहे, पण तरी त्याचा आवाज वेगळेपणाने नाही. मग का नाही त्याचा वेगळेपणाने येत? याला कारण बाकीच्या मुलांचा आवाज जो आहे, तर त्याचा डिस्टर्बन्स आहे, म्हणून त्यांना वेगळं कळत नाही. तसं आपल्या बाबतीत आहे की हा अडथळा असतो. आपलं जे अस्तिभाती प्रिय आहे, म्हणजे जे आपलं सच्चिदानंद रूप आहे, सत्चा अस्ति हा आविष्कार आहे ईश्वरी सत्तेतला. अस्ति म्हणजे आहे, अस्तित्वात आलेलं, आणि सत म्हणजे कशावरही अवलंबून नसलेलं अस्तित्व आहे, केवळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व. तसं चित म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. आणखीन त्यालाच भाती म्हणजे कळणं, वेगळेपणाने कळतं, हे आहे तिथे. आणखीन आनंद, आणखीन सुख. हे सुख म्हणजे विषयांवर अवलंबून असलेलं, आणखीन आनंद म्हणजे कशावरही अवलंबून नसलेला. आपण गेल्या वेळी विचार केला होता तो, की कशावरही अवलंबून नसलेला अखंड जो आनंद आहे तो, हे आपलं स्वरूप आहे. आणि तरीही ते कळत नाही, म्हणजे कुठेतरी काहीतरी अडथळा आहे. याला प्रतिबंध म्हणतात. हे जे प्रतिबंध आहेत हे अनेक पद्धतीने वर्णन केलेले आहेत. काही ध्यानाचे आहेत, काही ज्ञानाचे आहेत. प्रतिबंधाची व्याख्या केली आहे की आहे, आणखीन म्हणजे आहे म्हणजे कळायला पाहिजे, पण तरी देखील ती असती तर मला कळली असती, म्हणून ती नाहीच, अशा पद्धतीने जे वाटणं, त्याला असंभावना दोष असं नाव आहे. आणखीन ते ज्ञानाच्या बाबतीतल्या अडथळ्याचं एक स्वरूप आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्या मुलांनी एकदम पाठ म्हणत होते, आणि एकदम पाठ म्हणत असल्यामुळे त्या शिक्षकांना आपल्या मुलाचा आवाज कळला नाही. तसं आपल्याकडे काय होतं की आपण जे सच्चित आनंद स्वरूपावरती लक्ष केंद्रित करायला हवं, त्याच्याऐवजी आपलं लक्ष जे असतं ते मायेच्या नाम आणखीन रूप यांच्यावरती असतं. आणि मग मला ह्याच्यातनं काय मिळणार आहे, मग मला केवढं ज्ञान आहे, अशा यांनी आपण त्या पदार्थ ज्ञानात रमतो. आपण त्या जगातल्या गोष्टीतनं किती सुख मिळणार ते बघायला लागतो. आणि अशा ह्याच्यात म्हणजे हा गोंगाट आहे, द्वैताचा गोंगाट आहे, मायेच्या पदार्थातला गोंगाट आहे. आणि ह्या गोंगाटाच्यामुळे आपल्याला आपल्या आतमधनं जो सोहमचा आवाज आहे,
मी आहे ही जी जाणीव आहे तर ती आपल्याला कळत नाही. अहम अहम तो बोले निशिदिनी तेथे डोले, असा काकांची कविता आहे. आणि त्यांनी म्हटलंय पुढे की जीवनभरी साधा या प्रतिसादाची द्यावा. हा जो पावा आहे अहम अहम करणारा, म्हणजे मी आहे मी आहे. माऊलींची ओवी आहे की सर्वांची या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, स्फूर्ती स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणजे मी आहे ही जी असणेपणाची जाणीव आहे ती म्हणजे सतपासून आलेली आहे, म्हणजे ती परब्रह्मापासून आलेली आहे. ही जाणीव शुद्ध जाणीव आहे. आपण त्याच्याकडे लक्ष न देता मी देह आहे आणि जग सत्य आहे ह्याच्याकडे जातो. त्याच्यातनं आपण त्या जे मायेने निर्माण केलेलं हे जे जग आहे, जे द्वैत आहे म्हणूया, भेद आहेत म्हणूया, त्याला विक्षेप असंही एक नाव आहे. तर त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं आणि असं लक्ष असल्यामुळे आपल्याला आपलं स्वरूप तिथे सामान्यपणे ज्ञात असून विशेषत्वाने कळत नाही. आता सामान्य आणखीन विशेष याचं आणखीन एक उदाहरण आहे. आपण आपला नेहमीचा रज्जू सर्प आणूया. रज्जूवरती म्हणजे दोरीवरती पुरेसा उजेड नसल्यावर जर का कोणाला भ्रम झाला सर्प तिथे पडलाय म्हणून, सर्प आहे तिथे, आणखीन घाबरला तो. इथे काय झालेलं आहे की त्या दोरीचं सामान्य ज्ञान आहे आणि त्या सामान्य ज्ञानाच्या मुळे इथे काहीतरी आहे. काय आहे तर कल्पना करायला लागली की सर्प आहे. तर काहीतरी आहे हे सामान्य ज्ञान आहे. आणखीन त्याचं भ्रमाने विशेष ज्ञान त्याचं सर्प म्हणून झालं, हा भ्रम झाला. पण जर का त्याच्यावरती प्रकाश घातला, टॉर्च लावली, तर आपल्याला कळतं की अरे ही तर दोरी आहे. म्हणजे दोरीच्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होतं. आणखीन हा भ्रम जाण्यासाठी ज्याच्या अधिष्ठानावरती म्हणजे ज्याच्यामुळे जे आहे तिथे म्हणून भ्रम होतोय त्या वस्तूचं जर का निश्चित ज्ञान झालं, ज्याला विशेष ज्ञान असं म्हटलेलं आहे, असं जर का ज्ञान झालं तर तो भ्रम जातो. तसं स्वरूपाचं जर का आपल्याला ज्ञान झालं, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं, मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं, तर मी देह आहे जग सत्य हे आपले भ्रम जातात. म्हणजे सामान्य जो आहे तर त्या सामान्याची केवळ जाणीव न राहता ती विशेष रूपाने आपल्याला कळते. पण हे असं का होतं प्रश्न जो आहे, तर तो असा भ्रम का होतो? वास्तविक मी ब्रह्म हे मला कळायला हवं, पण तरी पण मला भ्रम होतो. तो का होतो? तर त्याला कारण अविद्या असं म्हटले, किंवा माया, दुसरं अज्ञान. हे सगळे शब्द समानार्थी येतात. म्हणजे कार्याच्या प्रमाणे त्यांचे भेद मानलेले आहेत, नावात वेगवेगळे सांगितलेले आहेत. जी आपल्याला ज्ञान होऊन देत नाही, म्हणजे ज्ञानाला जी विरुद्धी आहे ती अविद्या म्हणतात, सॉरी अज्ञान म्हणतात. आणखीन जी विद्या मिळून देत नाही ती अविद्या. जीवाच्या बाबतीत साधारण अविद्या शब्द वापरतात, आणखीन संपूर्ण समष्टीच्या बद्दल अज्ञान शब्द वापरतात. मूळ अज्ञान तैसे मूळ अज्ञान खाये ते ज्ञान जई उभे होय तरीच या अंतू आहे एरवी नाही, म्हणून माऊली म्हणतात की ज्ञानाने ती अविद्या नष्ट होते. ते ज्ञान जर का उभं जर राहिलं म्हणजे प्रकट झालं, ते ज्ञान जर का आपण मिळवलं, आधी आपल्याला त्याच्यासाठी अशा ग्रंथांच्या अभ्यासाने परोक्ष ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान म्हणूया, तर ते मिळवायला लागतं. आणि नंतर साधना करून निधिध्यासन करून विशेष ज्ञान मिळवायला लागतं. जोपर्यंत सामान्य ज्ञान आहे तोपर्यंत आपण बंधातनं बाहेर पडलेले नसतो. विशेष ज्ञान झालं की आपण आनंद रूप होऊन जातो, सच्चिदानंद रूप होऊन जातो. पण ही जी माया आहे, माया मुळात नाहीये, पण तरी देखील हे नसतेनी रूपे रूपा आली म्हणून एकनाथ महाराज ह्याच्याबद्दल म्हणतात. तीच म्हणते स्वतः की माया, मी नाहीये, जी नाहीये ती माया, पण तरीही ती हे सगळे खेळ दाखवते. तिला शक्ती असंही म्हणतात, कारण तिच्या शक्तीमुळे ईश्वराची शक्ती असं तिला नाव आहे. शिवशक्ती आपल्याला माहिती आहे. अर्धनारी नटेश्वर वगैरे ह्या ज्या संकल्पना आहेत ती ह्या पद्धतीच्या आहेत की ही शक्ती आणि शिव एकरूप आहे. आणि ही शक्ती म्हणजेच माया तिच्या अघटित घटना पटीयसी, म्हणजे जे काहीही ती करू शकते अशा पद्धतीने ह्या जगाचं निर्मिती करते.
पुढे हे सगळं जगाची निर्मिती येणार आहे. पण ह्या माया जी आहे तर ती पुढे म्हटलंय की 2 पद्धतीने झालेली आहे. आता माया हे जे तत्व आहे तर ह्या तत्वात आपण हे पाहिलं होतं की ईश्वर जो आहे तर त्याचं निर्मिती जी झाली ती मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडल्यावर, माया, ब्रह्म आणि ब्रह्माचं प्रतिबिंब किंवा आभास किंवा चिदाभास असं 3 मिळून ईश्वर होतो. म्हणजे माया निर्माण झाल्याबरोबर ईश्वराचं निर्मिती झाली. आता ह्या मायेत सत्व, रज, तम हे बीजरूपाने असतात, तिन्ही सारखे असतात. अशा अवस्थेला, तिन्ही सारखे असण्याच्या अवस्थेला प्रकृती असं पण नाव आहे. ही प्रकृती जी आहे तर ती गीतेत जे म्हटलंय की मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम, की माझ्या अध्यक्षतेखाली, अध्यक्ष काही करत नाही पण तो असल्यानंतर सगळा समारंभ होतो, तसा परब्रह्माच्या तिथे भगवंत माझ्या म्हणजे परब्रह्म या अर्थी तिथे म्हणतात स्वतःला, तर त्याच्या अध्यक्षतेखाली ही जी प्रकृती आहे, माया आहे, ती सूयते म्हणजे निर्माण करते, प्रसवते. काय? चराचर. चर आणि अचर म्हणजे चेतन आणखीन अचेतन संपूर्ण सृष्टी ही माझ्या अधिष्ठानावरती माया किंवा प्रकृती निर्माण करते. आता चैतन्य अचेतन जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेस अष्टधा प्रकृती आणि पंचधा प्रकृती असे शब्द वापरतात. पंचधा प्रकृती म्हणजे 5 महाभूत जी आहेत तर त्यांनी संपूर्ण अचेतन सृष्टी बनते. आपण हेही विचार केलेला आहे. आणखीन चेतन सृष्टी जी आहे ती अष्टधा प्रकृतीची म्हणजे त्याच्यात 3 गुण किंवा मन, बुद्धी, अहंकार हे जेव्हा येतात तर तेव्हा चेतनत्व येतं म्हणूया, चैतन्य येतं म्हणूया. कारण मन, बुद्धी, अहंकार हे जे अंतःकरणाचे भाग आहेत ते चिदाभास ग्रहण करायला सक्षम असतात. मायेचा भाग आहे तो अंतःकरण हा, आणि त्याच्यामुळे ते ग्रहण करू शकतात आणि म्हणून चैतन्य आपल्याला येतं. आता हे जे 3 गुण आहेत तर ह्याच्यातला ईश्वराला अज्ञान नाहीये आपण बघितलं होतं. कारण माया जी आहे, माया म्हणजे ईश्वराची उपाधी आहे. मायेच्यामुळे ईश्वर निर्माण झालेला आहे. माया जी आहे ती शुद्ध सत्वगुणाची आहे. शुद्ध सत्वगुण म्हणजे ज्याच्यात बाकीचे दोन्ही गुण पूर्ण दमलेले आहेत, तो शुद्ध सत्वगुण. आपण सत्वगुणी म्हणतो त्यावेळेस आपल्यातले थोडेसे कमी दिसतात, रजतम जाणवतात पण कमी असतात. आपण सत्वगुणी म्हणतो मग स्वतःला किंवा लोकांना. आणखीन ईश्वराच्या बाबतीत ते न जाणवण्या इतके पूर्ण दबलेल्या स्थितीत असतात आणि म्हणून तो पूर्ण ज्ञानी, सर्वज्ञ असं त्याला म्हणण्यात येतं. आणखीन जीवाच्या बद्दल अशुद्ध म्हणजे मिश्रित, रजतमनी मिश्रित जी माया आहे तर तिला अविद्या असं नाव आहे. आणखीन ती जीवाची उपाधी आहे. म्हणून जीव जो आहे तर तो स्वतःला जाणत नाही, कारण त्याला पटल आलेलं असतं असं म्हणूया, मध्ये पडदा आलेला असतो आणि त्याच्यामुळे दिसत नाही. कशावरही झाकण घातलं की आपल्याला तो पदार्थ काय आहे कळत नाही. आपण जेवायला बसतो, आता जेवायला बसल्यानंतर समोर पातेली वगैरे असतात, त्यांच्यावरती झाकणं असतात. मग काय केलेलं आहे हे झाकण उघडल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आतल्या पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी त्याच्यावरती आवरण जे आहे ते काढायला लागतं. त्यामुळे याच्यात मला वाटतं कठोपनिषदात, कुठं मला उपनिषद आठवत नाही नावं, पण हे म्हटलंय की हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपहितम मुखम तत्वम पूषण अपावरणु सत्यधर्माय दृष्टी. म्हणजे सोन्याच्या चकचकणाऱ्या झाकणाने सत्याचं मुख झाकलेलं आहे, तर ते सूर्याला प्रार्थना करतात की ते तू दूर कर म्हणजे मला सत्य कळेल. सत्य म्हणजे परब्रह्म, ते मला कळेल, याच्यासाठी तू ते झाकण दूर कर. आता चकाकणारं म्हणजे आकर्षित करणारं जग, जगाच्या सत्यत्वाने सगळं झाकलेलं आहे, आणखीन ते तू दूर कर अशा पद्धतीने म्हटलंय. हे सगळं जे आहे ह्याला प्रतिबंध म्हणतात. जगामध्ये चकाकणाऱ्या जगामध्ये रमणं हा प्रतिबंध आहे. आता माया आणखीन आपण प्रकृती बघत होतो, त्यातली शुद्ध सत्व प्रधान प्रकृती ईश्वर
बनते, आणखीन जी अशुद्ध आहे म्हणजे रजतमाने मिश्रित झालेली आहे ती जीव होते. आता ईश्वर जो आहे तर तो मायेमुळे निर्माण होतो हे खरं आहे, पण तो मायेला आपल्या अधीन ठेवतो. असं कसं होतं? विचार करूया की आपलीच मुलं आपल्याला ताब्यात ठेवतात की नाही. तरुणपणी फार तर आपण त्यांना ताब्यात ठेवत असो, पण अगदी लहान असताना ते आपल्याला त्यांच्या मताप्रमाणे वागायला लावतात. आणखीन म्हातारं झाल्यानंतर पण तीच अवस्था येते असं मला नेहमी वाटतं, की अमुक करू नको, तमुक करू नको, अशा तऱ्हेने मुलांची खूप बंधनं असतात. म्हणजे आपल्यापासून निर्माण झालेली आपल्याला ताब्यात ठेवतात. त्यांच्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. तसंच असतं हे, की माया जी आहे तर ईश्वर मायेला ताब्यात ठेवतो, पण अविद्या जी आहे तर ती जीवाला ताब्यात ठेवते. ह्याला कारण जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, आणि अविद्या जी आहे ते जीवाचं कारण शरीर आहे. आता इथे थोडीशी शरीरांची संकल्पना आलेली आहे. कारण शरीर म्हणजे आपल्या जीवत्वाला कारण जे आहे, आपल्या अज्ञानाला जे कारण आहे, मी म्हणण्याला जे कारण आहे, तर त्याला कारण शरीर म्हणतात. त्याला सुषुप्ती किंवा गाढ झोप असं दुसरं नाव. या शरीरांचा विचार पुढे होणार आहे, पण आपण थोडक्यात बघूया की हा जो जीव आहे तर जसा ईश्वर आहे तर तसंच ती अविद्या म्हणजे जीवापुरतं सीमित अज्ञान जे आहे ते, आत्मा, आणखीन अविद्येतला चिदाभास. मगाशी मी म्हंटल की अंतःकरणातला, कधी बुद्धीतला म्हणतेय आणि आता अविद्येतला म्हणतेय. म्हणजे माझ्या बोलण्यात बोलणं नाही बहुतेक. तसं नाहीये. तर मूळ जे आहे तर ते अविद्येतलं प्रतिबिंब हेच बरोबर आहे. पण ही अविद्या जागृतीमध्ये बुद्धिरूपाने बदलते. तर त्यामुळे बुद्धी म्हणून म्हटलेलं आहे. बुद्धी अंतःकरणाचा भाग असल्यामुळे अंतःकरण म्हणून पण म्हणण्यात येतं. हे सगळं एकच आहे, काहीही फरक नाहीये. फक्त त्याचे दिसणारे जे भाग आहेत, आपल्याला कळणारे जे आहेत, तर त्याच्यात फरक आहे. स्वरूप सगळ्यांचं एकच आहे. म्हणून इथे जे म्हटलेलं आहे 17व्या श्लोकामध्ये, तर ते आत्मा, अविद्या, आणखीन अविद्येमधला चिदाभास म्हणजे प्रतिबिंब आत्म्याचं, हे 3 मिळून जीव होतं. आता ह्या जीवामध्ये त्याची जी कर्म असतात तर ती सगळी त्याच्या बरोबर असतात. म्हणजे प्रारब्ध कर्म ज्याला म्हणतात ती त्याच्या बरोबर असतात. आपण ह्या कर्मांचा पण विचार केलेला आहे की ह्या देहाला भोगण्यासाठी जेवढी कर्म आवश्यक असतात तर ती सगळीच्या सगळी त्या जीव बरोबर आणतो. म्हणजे ती त्याच्या बुद्धीमध्ये असतात. बुद्धीमध्ये म्हणजे अविद्येमध्येच असतात. आणखीन त्याच्यामुळे प्रारब्धाच्यामुळे ह्या कारण शरीरातनं अविद्येमधनं जीवाला जागृती येते आणि भोग घडतात. जीवाला स्वप्न पडतं आणि भोग घडतात. ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या भोगाच्या अवस्था याच्यामुळे जीवाला येत असतात. की ह्या कर्मांची फळं त्याला मिळालीच पाहिजेत असा ईश्वराचा नियम आहे. ईश्वराचं जे संपूर्ण नियोजन आहे, नियमन आहे, ईश्वर जो नियमन करतो म्हणजे आपल्याला जो ताब्यात ठेवतो, यंत्रारूढानी मायया म्हटलंय ना, अशा पद्धतीने जो ईश्वर करतो, तर तो हे काही नियम जे घालून दिलेले आहेत त्यानुसार सृष्टी चालते. आणि त्याच्यातला हा नियम आहे की प्रारब्धाच्या प्रमाणे आपल्याला मिळणार आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला झोपेतनं जाग यायला लागते. केवळ अविद्येच्या अवस्थेत आपण नाही राहत. आपल्याला त्या झोपेतनं जाग येते किंवा गाढ झोपेतनं स्वप्न पडतं. मग स्वप्नावस्था तरी येते किंवा जागृती तरी येते. म्हणून त्या अविद्येला किंवा त्या स्थितीला कारण शरीर असं म्हटलेलं आहे. आणि हे कारण शरीर गाढ झोपेत आपल्या अनुभवात असतं, पण तो आपलं जाणत नाही. कारण अज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. म्हणून तिथे आपल्याला काहीही कळत नाही. पण काही कळत नाही हे ज्ञान असतं असं आपण गेल्या वेळेस बघितलं होतं. आता हे जे अज्ञान आहे, ह्या अज्ञानाला किंवा अविद्येला जीवाचं कारण शरीर असं म्हणतात हे आपण पाहिलं. आणखीन ते मी असं म्हणणारा जो जीव असतो, जीव एकच आहे वास्तविक, पण त्या अवस्थेतला जो जीव आहे त्याला प्राज्ञ असं नाव आहे. पूर्णपणे अज्ञ हे त्याचं नाव आहे. आणखीन त्याच्याच बरोबर मग जागृतीमधला जो आहे, जो मी जागा आहे असं म्हणत असतो, तर त्याला विश्व असं म्हणतात.
त्याची स्थानं दिलेली आहेत. सगळ्या मोठंच्या मोठं त्याचं टेबल आहे म्हणूया आपण. भोग दिलेले आहेत प्रत्येक ह्या भागांचे, देहांचे. उदाहरणार्थ स्थूल शरीराचा भोग असतो तो स्थूल असतो, तो डोळ्यात राहतो उजव्या असं म्हणण्यात येतं. वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्या मांडणी केल्या आहेत, सगळ्या लॉजिकल आहेत. आपण विचार करायला लागलं तर ते लॉजिक त्याच्या मागचं आपल्याला कळतं. ठीक आहे, म्हणजे मी जागा आहे असं म्हणणारा जो जीव आहे त्याला प्राज्ञ असं नाव आहे. आणखीन मी स्वप्न बघतो असं ज्याला जाणवतं तर त्यावेळे त्या जीवाला तैजस असं म्हणतात. तिथे ज्ञान असतं ना, तिथे प्रत्यक्ष पदार्थ नसतात, म्हणून तो तैजस आहे. तेजस त्याच्यावरनं आलेला आहे. पण आत्मा जो आहे तर तो ह्या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे आहे. त्वम देहत्रयातीत आपण म्हणतो ना गणपतीला, ह्या तिन्ही देहांच्या पलीकडे आहे ते आत्मतत्वचे आहे ते. मग कालत्रयातीत आहे, देहत्रयातीत आहे, अवस्थात्रयातीत आहे. अवस्था देहाच्या असतात, देहाच्याच पलीकडचं आहे म्हटल्यानंतर देहाच्या अवस्थांची काय संबंध आहे? सगळ्याच्या पलीकडे पण सगळ्यांना जाणणारा असा तो आहे, कारण तो ज्ञानरूप आहे. आणि जीव जो आहे तर तो अल्पज्ञ आहे, अल्पसाक्षी आहे, अल्पव्यापी आहे. परब्रह्म जे आहे तर सगळं व्यापून आहे, पण जीव मात्र स्वतःला देहापुरता समजत असल्यामुळे अल्पव्यापी आहे. हा आपण पहिल्या 2 याच्यातनं हे विचार आपण केलेले होते, ते इकडे आता आपल्याला थोडे थोडे मिळत आहे. मग आता पुढला जो विचार आहे तर हे जे जीव निर्माण झालेले आहेत, याला 3 शरीर आहेत, यांना भोग मिळायची व्यवस्था व्हायलाच पाहिजे, कारण कर्म जी केलेली आहेत त्याची फळं मिळायला हवी. मग ह्या कर्मांची जी फळं आहेत ती जी मिळायला हवी तर ती व्यवस्था ईश्वराला करायला लागते. आणि ती करण्यासाठी तमोगुण प्रधान प्रकृतीपासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती तो करतो. 5 महाभूतांची तो निर्मिती करतो. इथे आता थोडीशी सृष्टीची उत्पत्तीचा आपण विचार करूया. ईश्वर जो आहे, आपण पाहिलं की माया निर्माण झाली, मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं आणि ती माया, प्रतिबिंब आणि ब्रह्म मिळून ईश्वर नावाचा पहिला जीव आपण म्हणू शकतो तो तयार झाला. आता त्यांनी मी निर्माण करावं असा संकल्प केला. संकल्प म्हणजे ज्ञानपूर्वक विचार, कल्पना. त्यांनी सृष्टी व्हावी ऐसी उठली इच्छा मनी, अशा पद्धतीने दासबोधात त्याचं वर्णन केलंय की सृष्टी व्हावी अशी अशा पद्धतीने व्हावी, म्हणून त्यांनी संकल्प केला. त्यांनी संकल्प केला म्हणून ह्या सृष्टीचं निमित्त कारण तो झाला. निमित्त कारण म्हणजे काय? उपादान कारण आणि निमित्त कारण अशी 2 कारणं आहेत. शास्त्रात 2 कारणं कुठच्याही गोष्टीच्यासाठी, कुठचेही उत्पत्ती होण्यासाठी, काहीही निर्मितीसाठी मानली जातात. उदाहरण दिलं जातं, घट बनतो. तर घट बनण्यासाठी उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून तो घट बनतो ती माती आहे. आणि निमित्त कारण कुंभार आहे, कुंभाराचं चाक आहे, चाक फिरवायचा तो दांडा असतो ते आहे. आणि ही निमित्त कारणं जी असतात तर ती पदार्थ निर्माण झाल्यानंतर निमित्त कारणांचं काही काम उरत नाही. पण उपादान कारण जर का काढून घेतलं तर तो पदार्थच नाही सावतो. मग सृष्टी जी आहे तर सृष्टीला ईश्वराचा संकल्प हे निमित्त कारण आहे. संकल्प झाला म्हणून सृष्टी निर्माण झाली. मग उपादान कारण काय आहे? तर तमः प्रधान प्रकृती हे उपादान कारण आहे. तमोगुण प्रधान प्रकृती हे त्याचं उपादान कारण आहे. प्रकृती ज्या वेळेस तिच्यात काय गुणांचं कमी अधिक्य व्हायला लागतं. आणखीन तमक गुण प्रधान प्रकृती जी आहे तर ती ह्या सृष्टीचं उपादान कारण आहे. म्हणजे सृष्टी जी बनलेली आहे ती ह्या तमोगुण प्रधान प्रकृतीपासून बनलेली आहे, ज्याला समर्थ जड माया असं नाव देतात. कारण ती तमोगुण हा जड आहे, अज्ञानाचं स्वरूप आहे आणि त्याच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे मुख्यत्वे करून. याच्यात आता दृश्य सृष्टीमधलं जे अचेतन विश्व आहे ते पंचमहाभूतांचं निर्माण झालेलं आपल्याला माहिती आहे. ईश्वराच्या संकल्पातनं ह्या तमप्रधान प्रकृतीपासून पहिल्यांदा 5 तन्मात्रा निर्माण झाल्या. तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म स्वरूप,
तत्मात्र तन्मात्र, म्हणजे केवळ ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्याच्यात तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. आपण त्यांना गुण म्हणतो, बरोबर आहे, पण त्या तन्मात्रांचं ते स्वरूप आहे. अत्यंत सूक्ष्म असतात त्या, आणि ह्या तन्मात्रा निर्माण झाल्या. याला अपंचीकृत पंचमहाभूत असं म्हणतात. म्हणजे ज्याचं पंचीकरण झालेलं नाहीये, जी एकमेकात मिसळलेली नाहीये, शुद्ध स्वरूपात आहेत, अशी ही पंचमहाभूत आहे. ह्या पंचमहाभूतांपासून आपलं सूक्ष्म शरीर बनतं. सूक्ष्म जी पंचमहाभूत आहेत, अपंचीकृत शुद्ध स्वरूपातली, त्यांच्यापासून आपलं सूक्ष्म शरीर बनतं. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देह म्हणजे अस्थिमांसाचा, सूक्ष्म देह म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, आणखीन मन, बुद्धी, चित्त, अहंकार, किंवा अंतःकरण पंचक, ज्याच्यात अंतःकरण पूर्ण घेतलं जातं. अशा मिळून सूक्ष्म देह होतो. आता ह्याच्याबद्दल काही शंका येण्याचा संभव असतो की कोणी त्याच्यात विषय पंचक पण घेतं, म्हणजे पंचमहाभूत केवळ घेतली जातात, शब्द, स्पर्श, रूप, रस, तन्मात्रा. कोणी अंतःकरण हा एकच घटक घेतं, कोणी मन, बुद्धी, चित्त घेतं, अहंकार, हे 4 घेतात. म्हणजे मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, आणखीन अंतःकरण असं म्हटलं 16 झालं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हटलं 19 झालं. विषय पंचक म्हटलं आणखीन 25 झाली. म्हणजे हे जे आकडे आहेत, हे आकड्यात कन्फ्युजन व्हायचं आपल्याला काहीही कारण नाहीये, काहीही गोंधळ करून घ्यायला नको स्वतःचा. सांगितलेलं आहे ते तेच आहे, फक्त डब्यात डबे भरलेले उलगडलेले आहेत, बाहेर काढलेले आहेत, आणखीन काहीही नाहीये. वस्त्र जे आहे घडी घातलेलं ते उलगडलंय, त्याच्यामुळे त्याचा पसारा वाढलेला आहे, एवढाच फरक आहे. तिथे गडबड करायचं आपल्याला कारण नाही, सांगितलेलं तेच आहे शेवटी. आणि आता ही जी अपंचीकृत पंचमहाभूत असतात, त्याच्यापासून सूक्ष्म शरीराची उत्पत्ती म्हटलेलं आहे. त्यातल्या आधी जे म्हटलं होतं की तमः प्रधान प्रकृती, त्याच्यात रज आणखीन सत्व हे देखील थोड्या प्रमाणात असतात, सूक्ष्म प्रमाणात आहेत. तर त्यातल्या सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय पंचक, आणखीन अंतःकरण पंचक, ह्याची निर्मिती होते. म्हणजे मन, बुद्धी वगैरे हे जे आहे, हे ज्ञान करून देणारी जी आहेत ती सत्वगुणाची आहेत. सत्वगुणाचा ते कार्यच आहे, ज्ञान करून देणं आणखीन ते टिकवणं, हे सत्वगुणाचं कार्य आहे. तर त्याच्यामुळे ही उत्पत्ती जी आहे ज्ञानेंद्रिय पंचक आणखीन अंतःकरण पंचक, किंवा चतुष्टय, चित्त चतुष्टय म्हणतात अंतःकरण पंचक, यांची उत्पत्ती जी आहे, तर ही अपंचीकृत पंचमहाभूतांपासून, पण कुठला सत्वांशापासून त्यांच्या ही उत्पत्ती झालेली आहे. म्हणून त्यांचं कार्य ज्ञान करून देणं हे आहे. आता इथे टेबल संपूर्ण दिलेलं आहे, आणखीन टेबल्स अशी ह्याच्यात विवेक सिंधूत मिळतील किंवा दासबोधात आहेत, अनेक ठिकाणी मिळू शकतात. ते मला काही फारसं सांगायची गरज नाही, एखादं त्यातलं घेते. आकाश आहे, आकाश हे जे भूत आहे त्याच्या सत्वांशापासून कान नावाचं ज्ञानेंद्रिय आणि शब्द नावाचं तिथे तन्मात्रा आहे. पंचमहाभूत कुठलं आहे? आकाश, त्याची तन्मात्रा शब्द आहे. आता लॉजिकली परत विचार केला तर शब्द जो आहे तो कुठल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला कळतो? ह्या ज्या तन्मात्रा आहेत यातल्या कुठल्या ज्ञानेंद्रियांनी काय आपल्याला कळतं? शब्द जो आहे तो कानांनी कळतो. म्हणून आकाशाचा जो ज्ञानेंद्रिय आहे तर ते कान आहे. वायूचं जे आहे त्वचेला स्पर्श कळत असतो, म्हणून वायूचं ज्ञानेंद्रिय त्वचा आहे. जिभेला रस आहे, त्यामुळे तिथे रस हे जे तन्मात्रा आहे तर ती आपल्याला रसना किंवा जीभ ह्या ज्ञानेंद्रियांनी कळते. तेज आहे, तर तेज म्हणजे तिथे रूप दाखवतं. आपल्याला माहिती आहे की प्रकाश असला तरच आपल्याला पदार्थ दिसतात. रूप म्हणजे आकार, रूप म्हणजे सुंदर किंवा अशा पद्धतीचा परमार्थात वापरला जात नाही. रूप म्हणजे कुठचाही आकार.
मग तो गेंडा सुद्धा असेल, विंचू साप सुद्धा असेल, नाहीतर एखादी सुंदरी असेल, सगळे सुरूप आहेत. म्हणजे त्यांना स्वरूप म्हणजे प्रत्येकाला काहीतरी रूप आहे, आकार आहे. तर हा आकार आपल्याला डोळ्याच्या मुळे दिसतो. म्हणून डोळे हे तेज तत्वाचे बनलेले आहेत असं म्हणण्यात येतं. त्याला चक्षु इंद्रिय असं नाव आहे. आणि स्थूल जे आहे ते डोळे. इंद्रियाचं नाव चक्षु आहे. आणखीन पृथ्वी जी आहे, तर गंधवती पृथ्वी आपण म्हणतो नेहमी, तिचा गंध हा गुण आहे. आणि गंधाला नाक लागतं, म्हणून नाक हे ज्ञानेंद्रिय आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण जी आपल्याला ज्ञानेंद्रियांची, कर्मेंद्रियांची वगैरे वाटणी केलेली आहे, ती ह्या पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करता येतो. आता अंतःकरण जे आहे, तर ह्या सगळ्याचं मिळून अंतःकरण जे निर्माण झालेलं आहे, त्याच्यात मुख्य जे आहे ते संशयात्मका वृत्ती मनहा. संशय आणखीन किंवा संकल्प आणि विकल्पात्मिका असंही दुसरं म्हणतात. आणखीन निश्चय रूप जी आहे ती बुद्धी, हे मुख्य आहेत. त्याच्याच बरोबर त्या बुद्धीचे निर्णय पकडून ठेवणारं, त्याच्याबद्दल सतत विचार करणारं चित्त असतं. आणखीन मी असल्याशिवाय हे आपण काहीही करत नाही. त्यामुळे हे सगळं मीच्या बरोबर चालतं. म्हणून माऊलींची एक ओवी आहे की उचलिया प्राणा सरसी, इंद्रिय निघती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारू ये. म्हणजे प्राण जेव्हा देहातनं जायला लागतात, तेव्हा त्याच्या पाठोपाठ इंद्रिय आपोआपच जातात. तसा हा जो अहंकार आहे, तो मन बुद्धी वगैरे शांत ज्या क्षणी होतं, त्या क्षणी अहंकार पण शांत होतो. अहंकार शांत झाला की बाकीचे पण काही कार्य करू शकत नाहीत, कारण अहंकाराच्या मैदानावरती हे सगळं चाललेलं असतं. त्याचं बॅकग्राऊंड लागतं आपल्याला. मी करतेय, मला कळताय, मी जेवतेय, सगळं मी आहे तिथे मागे. मी सापेक्ष आपलं जग आहे. आपलं छोटं जग जे आहे त्याचा केंद्रबिंदू मी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांचं मिळून अंतःकरण आहे. आणखीन ते पण पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून, सूक्ष्म तन्मात्रांपासून निर्माण झालेलं आहे. या अंतःकरणाच्या मुळे, आणखीन ज्ञानेंद्रिय पंचकामुळे ही सत्वगुणाची कार्य आपण पाहिली, त्याच्यामुळे ज्ञानाची व्यवस्था. मग आता कर्माची व्यवस्था कुठे गेली, तर ती रजोगुणांशापासून निर्माण झालेली आहे. जी कर्मेंद्रिय आहेत 5, कुठची कुठची, हात, पाय, वाणी, जननेंद्रिय, आणखीन गुद, अशी जी आहे, तर ती परत पंचमहाभूतांपासूनच निर्माण झालेली आहे. आणि त्यांची कर्म ती आहेत, बोलणं, उचलणं, चालणं वगैरे सगळी ही कर्म त्या कर्मेंद्रियांची आहेत. आणि तिथे हालचाल असल्यामुळे रजोगुण हा हालचालीला कारणीभूत असतो, चंचल असतो, तो वायुतत्वाचा त्याला म्हणण्यात येतं. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्यामुळे कर्मेंद्रिय हालचाल करतात. ती रजांशापासून बनलेली आहे. आणि त्याच्या मागे प्रेरणा देणारं जे आहे, तर ते प्राण आहे. संपूर्ण शरीराला एनर्जी देणारे, हालचाल करायला भाग पाडणारे असे जे आहेत, तर ते 5 प्राण आहेत. ते देखील 5 महाभूतांच्या रज अंशापासून बनलेले आहेत. त्याची ही स्थानं, आणखीन कार्य, हे संपूर्ण इथे टेबल आहे. म्हणजे आता हे संपूर्ण सूक्ष्म शरीराचे घटक झाले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, अंतःकरण. हे जे आहे हे पूर्ण सूक्ष्म तन्मात्रांचं असल्यामुळे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. आपल्याला ते कुठच्याही पद्धतीने प्रूव्ह करता येत नाही, कुठच्याही पद्धतीने आपल्याला ते दाखवता येत नाही. आम्ही जेव्हा डिसेक्शन केलं, तर त्यावेळेस आम्हाला कोणीही सांगितलं नाही की इथे जर का तुम्ही ओपन केलं तर इथे मन दिसेल. ब्रेन मध्ये जेव्हा डिसेक्ट केला, आम्हाला कोणी सांगितलं नाही. हृदय पाहिलं आम्ही, तिथेही आम्हाला मन बिन कोणीही दाखवलेलं नव्हतं, कारण ते दिसतच नाही. ते सूक्ष्म तन्मात्रांचे. आणखीन अर्थातच जेव्हा देह पडतो, तर त्यावेळेस सूक्ष्म देह बाहेर निघून जातो. स्थूल देह पडतो म्हणजे मृत्यू पावतो, तर त्यावेळेस प्राणांसह
सूक्ष्म देह निघून जातो, पुढल्या देहाच्या वाट बघत किंवा पुढल्या देहात जातो तो. म्हणून ह्या लिंग, त्यालाच लिंग शरीर असंही म्हणतात. लिंग म्हणजे चैतन्याची खूण जे दाखवतं ते, त्याचा अर्थ, लिंगचा अर्थ खूण असा आहे. म्हणून सुचवलं जातं जे आतमध्ये चैतन्य जे आहे, तर त्या चैतन्याला सुचवणारं जे आहे, तर ते लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर. आणखीन हा काय म्हणूया, त्याला त्याचा जो जीव किंवा अभिमानी, त्याला तेजस असं म्हणतात. आपण हे पाहिलं होतं. आणि त्याची अवस्था स्वप्न अवस्था आहे. कारण स्वप्न जे आपण बघतो, तर तिथे आपला स्थूल देह काम करत नाही. आपण केवळ ते देहाच्या आतमध्येच मनाच्या साह्याने केवळ बघतो. मनच संपूर्ण ते स्वप्नातली सृष्टी बनतं. तर त्यामुळे त्याची अवस्था जी आहे ती स्वप्नावस्था आहे या देहाची. आता प्राज्ञ जे आहे, तर तो आपण आधीच विचार केला, कारण शरीर. आता हे जीवाचे 3 देह झाले, तसे ईश्वरालाही 3 देह असतात. मला वाटतं आता थांबायची वेळ झालेली आहे, कारण नाही तर ईश्वराचे 3 देह सांगते, आणखीन मग थांबते. सगळ्या जीवांचे स्थूल देह एकत्रित, आणखीन संपूर्ण सृष्टी एकत्रित जेव्हा असते, तर तेव्हा त्याला ईश्वराचा स्थूल देह असं म्हणतात, ज्याला विराट असं नाव आहे. आपल्याला विराट दर्शन माहिती आहे, पुरुष सुक्त आहे, त्याच्यातही ह्या पद्धतीने वर्णन आहे. म्हणून हा विराट देह जो आहे त्याला विराट असं नाव आहे. विराटाचा देह, संपूर्ण सृष्टी. जेव्हा संपूर्ण जीवांचे, सगळ्या जीवांचे सूक्ष्म देह एकत्रित, तो ईश्वराचा सूक्ष्म देह आहे. तांदूळाचं पोतं असतं, त्याच्यात सगळे तांदूळ एकत्र असतात. तिथे हा तांदूळ वेगळा, हा तांदूळ वेगळा असे जरी असले तरी पोतं एकच आहे. तसा ईश्वर जो आहे, तर त्याच्या सूक्ष्म देहात सगळ्या जीवांचे सूक्ष्म देह सामावलेले. सगळ्या जीवांचे सूक्ष्म देह मिळून, म्हणजे त्याच्यात अमिबापासून किंवा एकपेशीय बाकी आपले करोनापासून ते हत्ती, आणखीन डायनासोर पर्यंत सगळे जे जीव आहेत, तर त्या जीवांचं तिथे ईश्वराचा सूक्ष्म देह बनतो. आणखीन त्याला हिरण्यगर्भ असं नाव. आणि ईश्वराचा जो कारण देह आहे, तो मायारूपी जो आपण म्हटला, तर तिथे संपूर्ण जीवांचं तिथे अज्ञान म्हणून जे आहे, ती उपाधी एकत्रित असतात. त्याला उदाहरण जे दिलेलं आहे, एकीभूत झालेले आहेत तिथे सगळे जीव, म्हणजे एकरूप झालेले आहेत. कसे एकरूप झाले आहेत, ते तांदूळ जे म्हटलं त्याचं पीठ केलं समजा, तर हे पीठ ह्याचं असं आपल्याला ओळखू येणार नाहीये. ते अज्ञानात सगळे लीन झालेले असतात, त्यामुळे एकरूप अज्ञानरूप झालेले असतात. प्रत्येक जीव तिथे वेगळा दिसत नाही. आणखीन हा जो आहे, तर त्यालाच ईश्वर किंवा अव्याकृत असं नाव. ईश्वराच्या कारण देहाला, म्हणजे जीवाचे 3 देह पाहिले आपण, विश्व, तेजस, प्राज्ञ. तसेच ईश्वराचे 3 देह, विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर किंवा अव्याकृत, हे त्याचे 3 देह झाले. आणखीन ह्याबद्दल असा फरक करायलाच लागतो आपल्याला, कारण एक जीव आणि सगळे जीव एकत्र असते. ईश्वर हा संपूर्ण सृष्टीचा चालक आहे, अंतर्यामी आहे, म्हणजे सगळ्याच्या आत राहून तो त्यांचं नियमन करत असतो. आता आपण थांबते मी, कारण ह्याच्यात जर का काही शंका असल्या तर आपण नेहमी त्याचा विचार करतो. मला वाटतं 24व्या श्लोकापर्यंत झालेला आहे आपला आज. हरिओम. नमस्कार, मी गीता बोलतेय. मला एक विचारायचं होतं. संजीवन समाधी म्हणजे काय? आणि त्यांनी मग पहिल्यांदा तुम्ही सांगितलं चांगदेवांनी संजीवन समाधी घेतली,
तर शरीर जर वस्त्ररूप आहे तर मग म्हणजे मला असे वाटतं की ते शरीर ठेवतात म्हणजे संजीवन समाधी असेल असं माझा त्याच्यातली कल्पना आहे, पण कदाचित ती ऑब्व्हियसली चुकीची असेल. पण म्हणजे मला जरा त्यातलं असं स्पष्टीकरण हवं होतं थोडस. इथे जिवंत असताना म्हणजे जाणीवपूर्वक देहत्याग केलेला आहे. आतमध्ये तिथे काय समाजाच्या स्थलात आहे हे कोणालाही आजवर माहित नाही. पण त्याला एक असं म्हणण्यात जातं की ते चैतन्य रूप झालेले असतात तिथे, आणि त्यांचा देह जो असतो तो वास्तविक जरी पंचमहाभूतांचा असला तरी शेवटी मिथ्या आहे की नाही. ते देहासह ब्रह्म असतात असं शास्त्र सांगतं. जो जीवनमुक्त आहे तो देहासह ब्रह्म असतो आणि त्याची सगळी तत्व त्या चैतन्यात मिसळून गेलेली असतात. ती संजीवन आहे. म्हणजे पूर्णपणे तो जिवंत आहे असंही म्हणू शकतो आपण, कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे, तो चैतन्य रूप झालेला आहे आणि जाणीवपूर्वक झालेला आहे. तो फरक आहे. आपण जेव्हा देहत्याग करतो असं म्हणू शकत नाही. आपल्याला करायला लागतो देहत्याग, त्यावेळी आपला देह सूक्ष्म देह तसाच राहतो, आणखी पुढल्या शरीरात जातो. इथे तसं काहीही होत नाही. इथे चैतन्य रूप होतं. थँक्यू. हा, बोल पल्लवी. हा, आता आपण असं म्हटलं की सर्व जीवांचं जे अज्ञान आहे ते ईश्वराचं कारण शरीर आहे. हम्म. तर म्हणजे आपण तिथे अज्ञान म्हटलं सगळ्या जीवांचं. हम्म. मग आपण ईश्वराला सर्वज्ञ असं का म्हणतो? आता इथे गडबड अशी होते की ईश्वर हे घन अज्ञान आहे. ईश्वराचं स्वरूप आहे. मुळात माया निर्माण झाली की नाही. माया हेच अज्ञान आहे की नाही. आता अज्ञानातलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर जर का आपण म्हणतोय तर तो काय म्हणायचं मग त्याला? अज्ञानच म्हणायला पाहिजे त्याला. अज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. पण तरी देखील ह्या अज्ञानातनं म्हणजे उदाहरण आपण स्वप्नाचं घेऊया. स्वप्नामध्ये आपल्याला स्थूल देहाचं भान असतं का? अजिबात नाही. तिथे आपल्याला स्थूल देहाचं अज्ञान असतं. तरी देखील आपल्याला विविध सृष्टी दिसत असते. त्या सृष्टीमध्ये मी पण काम करत असते आणि ती त्यावेळेस मला सत्य वाटत असते. पण ही सगळी अज्ञानातनं आलेली आहे ना. झोपेचा जे अज्ञान आहे तर त्याच्यासह ती आलेली आहे. आणि अज्ञान असल्यामुळे तिथे अघटित घटना वाटेल त्या घडू शकतात. तसं ते ईश्वराचं आहे. आपल्याला जसं गाढ झोपेतनं त्या अज्ञानातनं स्वप्न पडतं, तसं हे जग हे ईश्वराचं स्वप्न म्हटलेलं आहे. आणि ईश्वर म्हणजे माया हे अज्ञान रूप आहे किंवा अज्ञान हे मायेचं दुसरं नाव आहे. त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब म्हटल्यानंतर त्याचं जे हे ज्ञानी वगैरे असणं आहे हे जगाला धरून आहे. जग सापेक्ष आहे. वास्तविक पाहता ईश्वर निर्माण झालेला नाहीये. अज्ञान हे नाहीच आहे. ब्रह्माच्या स्वरूपावर हे काहीही नाहीये. जिथे जाणीव आली तिथे माया आली, तिथे अज्ञान आलेलं आहे. आणि म्हणून ईश्वर अज्ञान रूप आहे. पण जगाच्या सापेक्षतेने, आपल्या सापेक्षतेने ह्या पद्धतीने पृथ्वीवरनं जर का आपण पाहायला गेलो सूर्याकडे तर आपल्याला उजेड आणखीन अंधार दोन्ही दिसतात. पण सूर्याच्याकडनं पाहायला गेलो तर आपल्याला अंधार कधीच दिसत नाही. तसं ज्ञानी जो असतो तर त्याच्या बाबतीत अज्ञान नसतं. पण जोपर्यंत आपण जगाला सत्य मानतोय तोपर्यंत त्या ईश्वराला अज्ञानी आणखी त्यांनी निर्माण केलं असं म्हणायला लागतं. ओके, थँक्यू. कोणाला काही नसल्या शंका तर थांबायचा.
ऍडमिन अदितीने हात वर केला हा होता. बोल अदिती. मावशी, तुम्हाला कित्येक दिवसापासून विचारायचं होतं की वासना आणि अविद्या आणि अज्ञान, म्हणजे वासनेचे रूप आपण अज्ञान किंवा अविद्या रूप असंच म्हणू शकतो का? कारण म्हणजे आपण इंटरचेंजेबली वापरतो की जीवाच्या म्हणजे सुषुप्तीमध्ये वासनेत पडलेलं त्याचं प्रतिबिंब किंवा अविद्येत पडलेलं. सो कॅन वी यूज इट इंटरचेंजेबली? असं म्हणण्यात येतं की वासना ज्या आहेत तर त्या जीवाच्या बुद्धीत राहतात. आणखीन अविद्येचं रूपांतर म्हणजे व्यष्टी अज्ञानाचं रूपांतर बुद्धीमध्ये होतं. बरोबर आहे. म्हणजे वासना ज्या आहेत, संस्कार जे आहेत ते बुद्धीवरती राहतात, पण त्याच्यात बरोबर. पडलेलं प्रतिबिंब आलं लक्षात ना? म्हणजे तिथे भेद जो आहे तो अशा पद्धतीचा आहे. ओके. आणि मग जेव्हा म्हणजे प्रलयकाली जेव्हा आपण म्हणतो की वासना बीज रूपाने म्हणजे जन्म घ्यावा लागे वासनेच्या संधी, तर मग ती त्यावेळी वासना, कारण तिथे तुमचं सूक्ष्म शरीर हे नसणार आहे, म्हणजे तिथे फक्त तुम्ही असतं बीजरूपाने सगळं, बीजरूपाने असतं ते. बर बर. पूर्ण हे संपूर्ण. आता बीज किती लहान असतं, आपण वडाचा एवढा वृक्ष असतो त्याचं बीज दिसतं तरी का? बरोबर आहे. तर ते जसं सूक्ष्म ह्याच्यात त्याच्यापासून एवढं मोठं तयार होतं, त्याच प्रमाणावरती जर का विचार केला तर प्रत्येक जीवांची जी वासना बीज म्हणतात, तर ती वासना राहायला काहीतरी पाहिजेच ना. आपण आपल्याला हे जुळवून घ्यायचं असतं. हे बघ, हे सगळं शास्त्र जे आहे तर ते शास्त्रकारांनी बसवून दिलेलं आहे. आणि इथे लॉजिक हा एक महत्वाचा अतिशय मुद्दा आहे, त्याच्यानुसार ते संपूर्ण बसवून दिलेलं आहे. थोडा आपण विचार केला की आपल्याला सुद्धा लक्षात यायला लागतं की काय असणार आहे. पण हे बरोबर आहे तुझं की खात्री करून घ्यावी. थँक्यू. आपल्या नेहमीच्या फॉर्मॅट प्रमाणे जर काही शंका असतील कोणाला तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचाराव्यात. आचार्य आपल्या शंकांचं निरसन करतील. उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या रात्री 9 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत, 9 ते 10. तोपर्यंत शुभरात्री सगळ्यांना. शेवटचा श्लोक घ्यायला मीनाक्षी सिद्धम आहेत का? प्रियांका कुंटे किंवा मीनाक्षी सिद्धम. ओके, प्रियांका कुंटे घेते मी. प्रियांका. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजना समुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.